नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रहो, मी आता ऐतिहासिक अशा नरवीर राजे उमाजी यांच्या समाधीच्या परिसरात आहे आणि आज मी नरवीर उमाजीराजे यांची समाधी पाहण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी आपण नतमस्तक होणार आहोत. चला तर ही समाधी कुठं आहे ते एकदा नक्की पाहून घेऊयात. या ठिकाणी हा जो सासवडवरून या केतकावळ्याला जाणारा मार्ग आहे, त्या मार्गावरतीच राजे उमाजी नाईक यांच्या समाधीकडे जाणारा मार्ग आहे. आपण आता आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचं समाधीस्थळ आहे त्या ठिकाणी बिहोडीमध्ये खोमनी वस्ती या ठिकाणी समाधीस्थळ आहे. तर त्या ठिकाणी पोचलो आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि मोकळ्या जागेसमोर ही छोटीशी समाधी आहे, परंतु सुंदर समाधी आहे. आणि समाधी शेजारीच असं एक पिंपळाचं झाड आहे. प्रथमतः दर्शन घेऊयात आणि आतून ही समाधी कशी आहे ती देखील आपण पाहूयात. हे जे समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळापासून सासवड देखील जवळ आहे. हा जो समोर दिसतोय तो आहे वज्रगड आणि तो पलीकडचा आहे तो आहे पुरंदर. तर असे हे दोन किल्ले, जोड किल्ले पुरंदर आणि वज्रगड हे आहेत आणि तिथून जवळच आणि सासवडपासून देखील जवळ अशी ही समाधी आहे. हा जो सासवड आणि केतकावळी रोड गेलेला आहे किंवा नसरापूरला जाणारा रोड जो आहे त्या रोडवरती चांगवटेश्वर मंदिर जे सासवडमध्ये आहे त्या सासवडाच्या मंदिराच्या पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला एक फाटा फुटतो आणि तिथून त्या ठिकाणी एक बोर्ड देखील लावलेला आहे. तर त्या ठिकाणाहून साधारण एक 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटर अंतरावर ही अत्यंत सुंदर अशी समाधी आहे. हीच आहे ती ऐतिहासिक समाधी ज्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजीराजे हे चिरविश्रांती घेत आहेत. ही समाधी जी आहे ती बिहुडी या गावामध्ये आहे. सासवडपासून जेमतेम 10 किलोमीटर अंतरावर असणारी ही समाधी आहे. हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणापासून समाजातील प्रत्येकानं प्रेरणा घेतली पाहिजे. फक्त रामोशी बेरड समाज यांचेच हे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे हे प्रेरणास्थान नव्हते, तर समस्त महाराष्ट्रवासियांचे त्यासोबत भारतवासियांचे ते स्फूर्तिस्थान आहेत, प्रेरणास्थान आहेत. उमाजीराजे यांच्याविषयी सांगायचं झालं तर उमाजीराजे हे छत्रपती शिवरायांना आपला आदर्श मानत होते. इंग्रजांना जेरीस आणून राष्ट्राला स्वतंत्र करायचं अशा पद्धतीचं एक ध्येय धोरण होतं. आपण आता आत प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या काही मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जेजुरीचे खंडेराया, त्यानंतर अश्वारूढ अशी एक मूर्ती आहे या ठिकाणी. ढाल आणि तलवार हातात घेऊन हे आहे नरवीर उमाजीराजे. ढाल तलवार अश्वारूढ पुतळा असणारे नरवीर उमाजीराजे.
अतिशय सुंदर अशा मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये खंडेराया आहेत आणि सोबतच नरवीर उमाजीराजे यांच्या देखील प्रतिळा त्यासोबत मूर्ती ही ठेवण्यात आलेली आहे. अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे, ही समाधी आहे आणि खरंच समाधीसमोर नतमस्तक व्हावं तेवढंच कमी आहे. कारण मराठी शाहीच्या नंतर खऱ्या अर्थानं हिंदुस्थानमध्ये असेल इंग्रजांविरुद्ध प्रथमतः कोणी बंड केले असतील, कोणी इंग्रजांना प्रखर विरोध केला असेल तर ते आहेत आद्यक्रांतीवीर उमाजीराजे. तर उमाजीराजे यांचं कार्य प्रचंड आहे आणि फक्त रामोशी बेरड समाजालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला, सर्व समाजाचे हे अग्रणी आहेत. सर्व समाजाला पूजनीय असणार असं हे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकानं या ठिकाणी एकदा येऊन नतमस्तक झालंच पाहिजे. या महान व्यक्तीचा जन्म जो आहे तो 7 सप्टेंबर 1791 रोजी खोमणे कुटुंबामध्ये झाला. इंग्रजांना सलग 14 वर्ष तळोकीपळूस करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न पाहणारे हे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक. खरं तर त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रजी स्वतःला रोखू शकले नाहीत. कारण अनेक ठिकाणी इंग्रजांनी उमाजीराजे यांना गौरवलेलं आहे. त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्याविषयी गौरवपर शब्द काढलेले आहेत. तर इंग्रजांचा कॅप्टन रॉबर्टसन हा सन 1820 साली ईस्ट इंडिया कंपनीला लिहितो की उमाजीचा रामोशी समाज हा कोणत्या तरी तिरस्काराने पेटला असून तो राजकीय बदलाची वाट पाहत. उमाजीराजांना जनता मदत करत असून कोण जाणे कदाचित छत्रपती शिवरायांसारखं स्वतंत्र राज्य स्थापन करू शकतील. तर पुढे जाऊन मॅकिंटॉश असं म्हणतो, उमाजीराजांसमोर छत्रपती शिवरायांचा आदर्श होता आणि त्याला जर फाशी दिली नसती तर कदाचित दुसरा शिवछत्रपती तयार झाला असता. खरं तर प्रत्येकाला एक गुरु असतोय. त्याच पद्धतीनं उमाजी नाईकांना देखील एक गुरु होतात, ते म्हणजे त्यांचे वडील दादोजी नाईक खोमणे. ते क्रांतिकारक का झाले याच्या पाठीमागे देखील एक इतिहास आहे. तो इतिहास असा की त्या काळामध्ये पुरंदर आणि वज्रगड या 2 किल्ल्यांचे जे संरक्षणाचं काम होतं ते खोमणे कुटुंबाकडे होतं. आणि 1802-03 मध्ये ज्यावेळेस दुसरा बाजीराव पेशवा हा इंग्रजांच्या कह्यात गेला त्यावेळेस इंग्रजांनी सांगितलेलं तो ऐकू लागला. या पुरंदर आणि वज्रगडची जे संरक्षणाची जबाबदारी होती ती खोमणे कुटुंबांकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांना त्यांनी दिली. त्याच्यामुळं खोमणे कुटुंब आणि समस्त रामोशी समाज हा बेघर झाला. त्यानंतर त्यांना खाण्यापाण्याची देखील अडचण होऊ लागली. त्याच्यामुळं अस्वस्थता निर्माण झालेली होती. याचाच कुठेतरी राग मनात ठेवून उमाजीराजे नाईक हे इंग्रजांच्या विरुद्ध चिडलेले होते आणि यासाठी ते इंग्रजांशी लढले आणि लढता लढता जो अन्याय होता तो दूर केला. म्हणून उमाजीराजे नाईक हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक अनोखं स्थान निर्माण करून गेलेले आहेत. तर कित्येक पिढ्या येतील, कित्येक पिढ्या जातील, मात्र उमाजीराजे नाईक आणि त्यांचा जो इतिहास आहे तो मात्र कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचं नाव जे आहे ते आजरामर राहणारच आहे आणि यापुढे देखील त्यांचं नाव आदरानंच घेतलं जाईल. तर असे हे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची ही समाधी आहे. हा समाधी परिसर आहे. खूप समाधान वाटते या ठिकाणी आल्यानंतर. एक वेगळीच प्रेरणा मिळते, एक वेगळीच स्फूर्ती निर्माण होते. तर समस्त समाजानं, तर रामोशी समाज बेरड समाज नव्हे तर समस्त मानव समूहानं या ठिकाणी येऊन या राजे उमाजी नाईक यांच्या कार्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे. त्यांच्या समाधीस्थानावरती नतमस्तक झालं पाहिजे. उमाजीराजे हे खूप लोकप्रिय होते. जेजुरीच्या पश्चिमेला असणाऱ्या गड जेजुरीवर किंवा त्याला आपण करे पठार म्हणतो या पठारावरती त्यांचा राज्याभिषेक झालेला होता आणि ते अनभिषिक्त असे राजे झालेले होते. त्यानंतर लोकांवरती अन्याय अत्याचार करणाऱ्या सावकार, जमीनदार, इंग्रज यांना सळोकीपळो करून सोडलेलं होतं त्यांनी. त्यासोबत स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्यांना देखील त्यांनी वठणीवर आणलेलं होतं. त्यांचं कार्य हे खूप मोलाचं आहे. केवळ इंग्रजांविरुद्धच नाही तर ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या ठिकाणी ते लढले. त्यांनी या अन्यायाविरुद्ध लढा दिला. तर असे हे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक. खरं तर इंग्रज त्यांची शक्ती जाणून होते, त्याच्यामुळं जवळजवळ 5 जाहीरनामं त्यांच्या विरुद्ध काढलेले होते. तरी देखील कोणीही त्यांच्याविषयी माहिती देत नव्हता. परंतु काही एकर जमिनीसाठी आणि थोड्या मोबदल्यासाठी एकजण फितूर झाला आणि त्यांना
भोर तालुक्यातील उतरोली हे गाव आहे, त्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना पुण्यामध्ये जी कचेरी आहे त्या कचेरीमध्ये नेण्यात आलं. कचेरीमध्ये त्यांच्यावरती खटला दाखल झाला आणि खटला दाखल झाल्यानंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्याला देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली. लोकांनी इंग्रजांना वचकून राहावं, इंग्रज काय करू शकतात हे त्यांना दाखवून द्यायचं होतं, म्हणून त्या कचेरीच्या समोर असणाऱ्या पिंपळावरती उमाजीराजेंचं शव इंग्रजांनी लटकवून ठेवलेलं होतं. तर असे हे आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांना माझा मानाचा मुजरा. वासुदेव बळवंत फडके यांना आद्यक्रांतीवीर मानतो, परंतु त्यांच्या या अगोदर जवळजवळ 13 वर्ष आद्यक्रांतिकारक म्हणून उमाजीराजे हे होऊन गेलेले होते. आणि खरं तर सुरुवातीला पूर्ण भारतभरात जर इंग्रजांना प्रखर कोणी विरोध केला असेल तर ते एकमेव म्हणजे आद्यक्रांतिकारक उमाजीराजे. असे हे उमाजीराजे यांचं थोर व्यक्तिमत्व होतं. प्रत्येकानं त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्या देशासाठी जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं प्रत्येकानं केलं पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक.